बदलापूरमध्ये नशामुक्त महाराष्ट्र अभियानाला वेग आला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय आणि बदलापूर पश्चिम पोलिसांच्या वतीने 20 ते 26 तारखेपर्यंत व्याप जनजागृती मोहीम राबवण्यात आली. शाळा महाविद्यालयामध्ये पथनाट्य, प्रभात फेरी, निबंध स्पर्धा आणि जनजागृतीद्वारे विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच सार्वजनिक ठिकाणीही नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी पालकांना मुलांच्या संगतीकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करत व्यसनाची शंका असल्यास तातडीने पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. प्रतिनिधी निधी उमरानिया सोबत बदलापूर न्यूज चॅनल बदलापूर. जनजागृती जी आहे अंमली पदार्थांच्या विविध शाळांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्यात येतो. काय सांगाल युवा पिढीला कशा प्रकारे आपण नशामुक्त महाराष्ट्र हा महाराष्ट्र शासनाचा प्रामुख्याने पोलीस दलाचा हा आमचा कार्यक्रम सुरू आहे सध्या. त्यामुळे दिनांक 20 ते 26 तारखेपर्यंत आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे नशामुक्तीसाठी आम्ही प्रयोग करत आहोत. त्यामध्ये जास्त फोकस आमचा शालेय विद्यार्थ्यां व कॉलेजचे विद्यार्थी त्यांच्यावर आहे. तसेच जे वयाने मोठे आहेत, जे नशेच्या आहारी गेलेले आहेत, त्यांच्यावरही आमचा फोकस असेल. पण प्रामुख्याने आमचा शालेय विद्यार्थी आणि कॉलेजचे जे टीनेजर्स आहेत त्यांच्यावर आमचा जास्त फोकस आहे. त्या अनुषंगाने आम्ही बॅनर लावलेत बऱ्याच ठिकाणी नशामुक्तीचे. त्या बॅनरवर आम्ही असं दाखवलं आहे की नशा केल्यावर काय काय आपले दुष्परिणाम होतात, कायद्याने काय शासन होतं. तसेच आम्ही जे रिक्षा स्टँड आहे, स्टेशनचा जो परिसर आहे, जिथे यापूर्वी नशेचे आम्ही केस केलेले आहेत, तर 8 NDPS ॲक्ट वगैरे, तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही लोकांना प्रबोधन केलेलं आहे की अशा प्रकारच्या नशा केल्यानंतर शारीरिक काय बदल होतात, मानसिक काय बदल होतात आणि कायद्याने काय शिक्षा होते, हे सगळे आम्ही त्यांना त्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे. तसेच काही शाळांमध्ये आम्ही पथनाट्यसुद्धा केलेले आहेत. फार सुंदर ते पथनाट्य आहेत. त्याच्यामुळे आपल्याला चांगला बोध होतो, नशा कोणत्याही व्यक्तीने करू नये. तसेच बदलापूर पश्चिम हद्दीमध्ये बदलापूर शाळा आहे, त्यामध्ये आम्ही निबंध स्पर्धा आयोजित केली होती. लहान मुलांनी अक्षरशः चांगले चांगले त्याच्यामध्ये निबंध लिहिलेले आहेत की त्या नशेमुळे आपल्याला काय काय त्यांच्यावर परिणाम होतात किंवा इतर समाजावर होतात. अशा प्रकारे आणखी आम्ही प्रभात फेरीसुद्धा काढतोय आणि असे आम्ही एक कार्यक्रम करत आहोत. सर कुठेतरी आपण पाहतो की पालकांना देखील कुठेतरी या गोष्टीमध्ये पुढे येणं गरजेचं आहे. पालकांना काय आव्हान कराल की कशा प्रकारे आपल्या मुलांवर लक्ष दिलं पाहिजे किंवा मुलांची संगत, मित्रसंगती कशा प्रकारे नक्कीच चांगला प्रश्न आहे आपला. पालकांचा हा सर्वात मोठा रोल आहे. कारण आपला मुलगा काय करतो हे प्रत्येक पालकाने जाणून घेणं फार आवश्यक आहे. आणि मुलगा शाळेत जातो, कोणत्या मुलांबरोबर खेळतो, शाळेतून बाहेर आल्यावर तो कोणत्या मुलांबरोबर येतो, काय करतो, बसमध्ये बसतो की नाही, किंवा ते स्वतः आणायला गेले असतील किंवा ते स्वतः येत असेल तो, तर तो कोणत्या मित्रांबरोबर येतो, वाटेत थांबतो, काय करतो, हे सगळं पालकांनी ट्रॅकिंग करणं गरजेचं आहे. कारण पालकांनी जर लक्ष घातलं तर हे आपण नशामुक्तीचं अभियान जे आहे ते चांगल्या प्रकारे चालेल. कारण त्यांनीच ते प्रिव्हेंट करायचं आहे. कारण त्यांचा ही जी मुलं परत नशेडी झाली तर तो सर्वात जास्त धोका पालकांनाच आहे. कारण हे नशेडी मुलं असतात, हे आई बाप काय बघत नाही, नशेसाठी काही करतात. आमच्या सर्व्हिसमध्ये आम्ही असे केस बघितले आहेत की बाबा ही मुलं ज्याचं जास्त नशेच्या आहारी गेली ते आई बापावर सुद्धा हल्ला करतात. त्याच्यामुळे याची पालकांनी काळजी घेतली पाहिजे. आपल्या मुलाचं भवितव्य त्यांनी सुधारलं पाहिजे. आणि त्यांना जे काय अडचण असेल मुलाच्या नशेबाबत, तो कुठून करतो, काय करतो, आमच्याकडे त्याने अवश्य यावं. आपण त्याच्यावर चांगला तोडगा काढून देऊ आणि त्यांचं समाधान करू.